सणाचा दिवस आहे, नैवेद्याचं पान तयार करायचंय, भगवंताला नैवेद्य अर्पण करायचंय म्हणून घरातल्या गृहिणींनी तिचं लहान मूल वर्षाच्या आतलं त्याला खाऊ पिऊ घातलं आणि त्याला झोपवलं. पटकन सोवळं नेसलं आणि स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकाला सुरुवात केली. 15व्या मिनिटात उठलं. स्वयंपाक घराच्या उंबऱ्यामध्ये येऊन उभा राहिला आणि जो आकांत, जे रडायला लागला. आता करायचं काय? समस्या अशी, मी सोवळ्यात आहे, याला घेऊ कसं? तो आवाज शेजारणीने ऐकला. ती आली आणि म्हणाली, अगं काय तुझं चालू आहे? बाळ कधीच रडतंय, त्याला घे तरी उचलून. ती म्हणाली, घ्यायला हरकत नाही, पण समस्या अशी आहे की मी सोवळ्यात आहे, त्याच्या अंगावर ओळ्याचे कपडे आहेत, कसं घेऊ त्याला? त्या बाळाला उचलून घेतलं, त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढले, खऱ्या अर्थाने त्याला सोहळा केला, पूर्णपणे सोहळा केला आणि आईकडे दिला. आईने त्याला पटकन उचलून घेतलं. त्या जगाच्या माऊलींनी आपल्याला असंच उचलून घ्यावं असं जर वाटत असेल तर आपल्या अंगावरचे जे अज्ञानाचे, अहंकाराचे, आसक्तीचे, अपेक्षांचे, वासनांचे पट म्हणजे वस्त्र आहेत ती काढली पाहिजेत. स्वानंद सुख निवासी सद्गुरू मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे की आपण संसारात सुख शोधतो म्हणजे मिरच्यांच्या बाजारात जाऊन खव्याचे पेढे देता का हो किलोभर असं म्हणतो. आता मिरच्यांच्या बाजारात पेढे मिळतील का? तिथे ठसकाच लागणार, डोळ्यात पाणीच येणार. हे जसं खरं आहे तसं संसार आम्हाला रडवणारच आहे, तो डोळ्यात पाणीच आणणार आहे. मग तिथून सुखाची अपेक्षा नाही करायची, कारण माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी. 8 वर्षाची मुलगी आईला विचारते, आई लग्न म्हणजे काय ग? हेही कळत नव्हतं. त्या वयात विवाह करायचा होता उद्या. आई लग्न म्हणजे काय? आई म्हणाली, झालं म्हणजे कळेल तुला. आई या सगळ्या शेळ्या मेंढ्यांना इथं का बरं आणून ठेवलंय ग? बाळा आता उद्या तुझं लग्न आहे की नाही, तर तुझ्या लग्न समारंभाच्या निमित्ताने येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना या सगळ्या प्राण्यांचं मांस शिजवून खायला घालायचंय. पोरीच्या डोळ्यातनं टचकन पाणी आलं, हृदयाला चटका बसला, डोळ्यातनं पाणी आलं आणि मनात विचार आला, 8व्या वर्षी तर या सगळ्या हत्येची, या सगळ्या प्राण्यांच्या निष्पाप जीवांच्या हत्येची जबाबदार मी आहे आणि मीच इथे जर नाही राहिले तर या सगळ्यांचे प्राण वाचतील. आणि ती मुलगी त्याच दिवशी त्याच अंधाऱ्या रात्री घरातनं बाहेर पडली. गावातली सगळी माणसं, आई वडील सगळे शोधतायत, कोण होती हो ही श्रोते हो? जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक. देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे वीण जीवा सुख नो हे, तेणे वीण जीवा सुख नो हे, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक. देव करुणी घ्यावा, आपुला तो एक. येरती माईके दुःखाची जनिती, येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक.
आपुला तो एक, आपुला तो एक पीर पराय, पीर पराय, पीर पराय. पीर पराय, पीर पराय, जाने नहीं दे बालमवा पीर पराय. प्राण पिया तुम, प्राण पिया तुम, कैसे निठुर भय दास गुनी की आस गवाई. पीर पराय, पीर पराय, पीर पराय, पीर पराय. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे वीण जीवा सुख नो हे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान. पंढरीनाथ भगवान की जय. जय रघुवीर समर्थ. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा सर्व परिचित असलेला 4 चरणांचा अत्यंत सुंदर सोपा असा अभंग आहे. महाराजांनी आपलं कुणाला म्हणायचं याचा परिपाठ या अभंगामध्ये दिलाय. बरं, 5 गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवावा. खरं सांगू का, संतांनी आम्हाला प्रत्येक वेळी आमच्या जीवनाच्या उद्धाराचाच विचार केला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे या न्यायानी तुमचं माझं भलं व्हावं ही एकमेव इच्छा उराशी बाळगलेले सर्व संत. कारण जगाच्या शाश्वत कल्याणाची कामना संतांशिवाय दुसऱ्या कुणीच नाही केली. प्रचंड कळवळ्यानी बुडते हे जन न देखवे डोळा या न्यायानी तुमचा आमचा उद्धार व्हावा, जीवन कृतार्थ अवस्थेला पोहोचावं याकरता संतांचं हृदय तळमळलं. म्हणून सेवी तो हा रस वाटी तो अनेका, घ्यारे होऊ नका रानभरी. संभ्रांत अवस्थेमध्ये असलेला, अनिश्चित जीवन असलेला हा मनुष्य समाज पाहून अंतःकरण द्रवलं. आणि समर्थांसारखे संत सुद्धा वेळोवेळी आम्हाला सांगू लागले, घटिका गेली पळे गेली तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. अरे निघालं आयुष्य, क्षणाक्षणाने आयुष्य पुढे सरकतंय. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. तुकोबराय म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावध केलं. संतांना आम्हाला वेळोवेळी सावधतेचा इशारा द्यावा लागला. कारण हे निश्चित आहे की आम्ही बेसावधच आहोत. आम्ही बेसावध आहोत म्हणून संतांना आम्हाला जागं करावं लागलं. उत्तिष्ठत, जाग्रत. उपनिषदकारांना सुद्धा सांगावं लागलं की जागे व्हा. देहाची झोप इथे अपेक्षित नाहीये, मनाला आलेली मरगळ. मन निद्रा अवस्थेमध्ये जाऊन बसलंय. त्या मनाचा आणि प्रत्येक श्वास आमचा जागृतीचा असावा ही संतांची आपल्याकडून असलेली अपेक्षा आहे. जो ब्रह्मरसाचं पान आम्ही केलं तो ब्रह्मरस काढा असं म्हटलंय. तो काढा तुम्हाला सुद्धा मिळावा, ज्यांनी भवरोग नष्ट होणार आहे. आम्हाला व्यवहारामध्ये देहाला जडलेले रोग नष्ट करायचे असतील तर बाकी डॉक्टरांच्या औषधावर जसा आम्ही विश्वास ठेवतो ना,
तसं साक्षात्कारी संत हा ब्रह्मरसाचा काढा आम्हाला द्यायला आलेत आणि तो घ्या, सेवन करा म्हणून वेळोवेळी प्रार्थना करतात. सकलांच्या पाया माझा दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्धीची कामना केली आणि दादागिरी करून नाही. दादागिरी तुम्ही आम्ही करतो. संतांनी दंडवत घालून जगाच्या शाश्वत कल्याणाची कामना केली. महाराज म्हणाले, ज्याला आपलं म्हणायला हवं होतं त्यांना आम्ही आपलं म्हटलं. त्याचा परिणाम असा झाला, आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला खऱ्या सुखाचाही लाभ झाला आणि अमरत्वाचा लाभ झाला. आम्ही अमर झालो. अमर आहा, अमर आहा. आम्ही अमर झालो, अमरत्वाला प्राप्त झालो. वास्तविक जन्माला आलेला प्रत्येक जीव 2 गोष्टींच्या कायम शोधात आहे. कुठल्या 2 गोष्टी आहेत? या अभंगामध्ये त्याचा उल्लेख केला आहे, या अभंगामध्ये त्याचा विस्तार केला आहे तुकोबरायांनी. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे, आमची सगळी धडपड जी असते ती पहिली गोष्ट सुखाकरता. आणि दुसरी गोष्ट आहे अमरत्व. माणसाला मृत्यू नको आहे. मृत्यू हे अत्यंत जीवनाचं कटू असलेलं सत्य आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. तरीसुद्धा आम्हाला मृत्यू नको असतो. याचं कारण असं आहे, महाभारतामध्ये यक्षप्रश्न नावाचं प्रकरण आहे. त्यामध्ये धर्मराजाला यक्षराजांनी अनेकोत्तम प्रश्न विचारलेत. त्यामध्ये यक्षांनी एक प्रश्न असा विचारला धर्मराजाला की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? जगातलं धर्मा म्हणून तर धर्मराज युधिष्ठिर त्यांना का म्हणायचं? कारण ते युद्धिस्थिर आहेत बरं का. म्हणून सगळी जबाबदारी धर्मराजांकडे होती. प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली. आम्हाला सुद्धा युद्धिस्थिर राहता आलं पाहिजे, कारण रात्रंदिनं आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन ही अवस्था तुमच्या माझ्या आयुष्यात सुद्धा आहे. धर्मराजांनी युधिष्ठिराला प्रश्न विचारला. यक्षराजांनी युधिष्ठिराला प्रश्न विचारला. सांगितलं, राजा सांग जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? सगळ्यात मोठ्या प्रश्नाला कमीत कमी शब्दात उत्तर देतो की नाही तो खरा विद्यार्थी असतो. म्हणून एसटी स्टँडवर चौकशी ऑफिसवर बोर्ड असतो, आपलं म्हणणं थोडक्यात सांगा. धर्मराजांनी उत्तर दिलं. फार फापट पसारा चालतच नाही हो. धर्मराजांनी उत्तर दिलं, आश्चर्यमेतत् मनुष्य लोके. सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? अहन्यहनी भूतानि गच्छन्ति यम मंदिरम तेषा स्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. म्हणाले, आपल्यापैकी आपलंच एखादं आप्तेष्ठ नातेवाईक जर निघून गेलं, इहलोकीची यात्रा संपवली, तर त्या मनुष्याला, त्या आपल्या नातेवाईकांना पोहोचवण्याकरता आपण कुठे जातो? गच्छन्ति यम मंदिरम. त्याला यम मंदिर म्हटलंय. स्मशानभूमी, घाटावरती आपण जातो. तिथं गेल्यानंतर जो काही देहसंस्कार आहे तो केल्यानंतर तिथून परत येणारी माणसं अशा रुबाबात येतात की या जागेचा आणि माझा काडीभत्र संबंध नाहीये. म्हणजे आमचं आणि या जागेचं काही घेणं देणंच नाही, अशा ॲटिट्यूडमध्ये आम्ही माघारी येतो. माणसाचं हे जे वाटणं आहे ना, ते जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे असं युधिष्ठिर सांगतायत, धर्मराज आम्हाला सांगतायत. आम्ही फार भ्रमात राहतो ना. आम्हाला असं वाटतं की आम्हाला इकडे यायचंच नाहीये कधी. संत, साक्षात्कारी संत सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवूया. संत म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, धन्य तो सोहळा अनुपम्य. तुकोबरायांनी मरणाचा सोहळा केला. मरणाचा कुठे सोहळा असतो का हो? पण महाराजांनी तो केला. कारण अशा अवस्थेला महाराज पोचले सिद्धावस्थेमध्ये की मी आणि तो 2 नाहीच. आता देह थांबला काय किंवा गेला काय परवा नाही, कारण आम्ही एकरूप झालो. अद्वैताचा साक्षात्कार संतांना झाला. याचं कारण एक आहे की त्यांना जीवनामध्ये कळलं आपलं काय, नेमकं आपलेपण कशामध्ये दाखवावं, आपलं कुणाला म्हणावं. आपण नातेवाईकांना आपलं म्हणत बसतो, इतकं आपलं करतो की तीच आमच्या दुःखाला कारण ठरतात. म्हणून तर मराठी भाषेत शब्द आहे नाती गोती. जी गोत्यात आणतात आम्हाला ती नाती गोती. बरं, किती लक्षात ठेवावं माणसांनी या सगळ्या पसाऱ्यामध्ये? 25 वर्षापूर्वी अमुक लग्नात अमकीनं मला हलकी साडी नेसवली काय, मग 25 वर्षांना आपल्या मुलीच्या लग्नात आम्ही ते बरोबर त्याचं पांग फेडतोय की नाही? असं नाही करावं ना. नको त्या सांसारिक प्रपंचामध्ये गोष्टीमध्ये आम्ही इतके रमतो. कसं असावं संसारामध्ये, आपलं किती म्हणावं? याचं उत्तर नाथ भागवतामध्ये नाथ माऊली देतात. ऐसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी, पोरी
परी घरचार मांडिला, खेळ मोडून टाकिला. कसा असावं संसार? संत म्हणाले यथा कमल पत्राक्ष. कमळाच्या पाण्यावरचा बिंदू, कमळाच्या पानावरचा पाण्याचा बिंदू जसा असतो ना तसा, किंवा कमळाचं पान पाण्यात जसं असतं तसं आम्ही प्रपंचात असावं. यथा कमल पत्राक्ष. असून नसल्यासारखं राहता येईल का हो? नाथबाबा म्हणाले ऐसे असावे संसारी. पूर्वीच्या काळी भातुकलीचा खेळ खेळायच्या मुली. हे पूर्वीच्या काळी असं मुद्दाम म्हणते, कारण आता आम्हाला ती मुली अशा खेळताना दिसतच नाही. तो प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. लहानपणी मस्त छान, मग ते भाऊला भाऊलीचं लग्न लागायचं, खोटा चहा व्हायचा, खोट्या पोळ्या व्हायच्या, मोठ्यांना ते आणून दिलं जायचं, मोठ्यांनी सुद्धा अगदी भुरके मारत तो चहा प्यावा लागायचा, नाटक करावं लागायचं आहे की नाही. असं छान संसार त्या मांडायच्या. दिवसभर सुट्टीच्या दिवशी पोरी खेळायच्या आणि संध्याकाळ झाली, आईची हाक कानावर आली, चल कार्टे अंधार पडला घरात चल. म्हटलं की आहे ते सगळं भरायचं एका पिशवीमध्ये आणि घरी निघून यायचं. ऐसे असावे संसारी. म्हणाले तिकडून आम्हाला हाक आली ना जगाच्या आईची, की आम्हाला लगेच निघता आलं पाहिजे. खो खोचा डाव असतो तोही आता दिसत नाही. खो खोच्या खेळामध्ये ज्याला खो बसलाय त्याला उठावं लागतं. तो जर म्हणला मी उठणारच नाही तर खेळ मोडेल. त्यामुळे निरोप आला की समाधानाने जाता यावं. माणसांना विचारलं ना काय कसं काय चाललंय, बरं आहे का, काय बरंच म्हणायचं, चाललंय ढकलायचं कसं तरी रडत खडत. इतकी नकारात्मकता आमच्या जीवनामध्ये का असते हो? भगवंतांनी इतकं सुंदर आयुष्य दिलंय. बरं असं आयुष्य दिलंय की प्रत्येक इंद्रियाचा मात्रास्पर्श वेगळा आहे. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो. प्रसिद्ध श्लोक आहे. जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो. हाताने बहुसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया. घेतो झोप सुखे, फिरोनी उठतो. ही ईश्वराची दया, पंढरीनाथ भगवान की. आहे की नाही? प्रत्येक इंद्रियाला त्याचं त्याचं काम नेमून दिलंय. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो. प्रत्येक इंद्रियाचा मात्र स्पर्श वेगळा आहे. भगवंतांनी अव्यंग देह दिलाय. मस्तकाच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत उत्तम आरोग्य संपन्न देह दिला. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. हे धर्माचं साधन आहे हे सांगून दिलं आमच्या पूर्वसुरींनी. खलु धर्म नाही, खलु सर्व साधनम असं म्हणावं लागेल. सगळ्याचंच साधन शरीर आहे. मग इथे आल्यानंतर कशाला आपलं म्हणावं? तुकोबराय उत्तर देतात. आपुला तो एक देव करुनी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो हे. आपलं कशाला म्हणायचं? ज्यांनी अत्यंत सुंदर असं जीवन आपल्याला दिलं. आपण देहावर किती प्रेम करतो सांगा ना. आपल्याच देहावर आपण इतकं प्रेम करतो. दिवसभर 100 वेळा आपण आरशात बघू आपल्यालाच. बघतो की नाही? खरं सांगा. हो म्हणा. बघतो की नाही? भरपूर वेळा आपण आपल्यावर खूप प्रेम करतो आणि करावं. आपण स्वतःवर खूप प्रेम करतो, पण आपल्याला ज्यांनी घडवलंय त्याचा विचार, त्याच्याविषयी कृतज्ञता आपल्या मनात असणं फार गरजेचं आहे. एक ग्रंथ, एक मंत्र, एक तीर्थ, एक पंथ आणि एक संत, 5 गोष्टी डोळे झाकून विश्वास ठेवावा. आणि खरं सांगू, संतांवर विश्वास ठेवावा, संतांवरच ठेवावा. हा च महत्वाचा आहे. बाकी कुणावर नाही ठेवला तरी चालेल. डोळे झाकून विश्वास ठेवावा कुणावर? तर तो संतांवरती. कारण तुमच्या माझ्या कल्याणाचाच विचार संतांनी केलाय. जगाकडं बघण्याची दृष्टीच बदलून टाकतात संत आमची. संत सृष्टीत नाही बदल करू शकले ना तर आमची दृष्टी बदलतात. काय झालं? एक गृहस्थ कबीरांकडे गेला बरं का. आणि कबीर महाराजांना म्हणाला, महाराज मी खूप दुःखी आहे म्हणले, कटकटलोय, व्यापलोय संसाराला, प्रपंचाला, मला सोडवा म्हणले या दुःखातनं. काय झालंय म्हणाले. संत कसे असतात बघा, शांतपणे. काय झालंय, नेमकी समस्या काय आहे? तो म्हणाला, सासू घरी येऊन बसलीये. सासू घरी आलीये, कटकट कटकट लावली आहे नुसती. 8 दिवस झालं जायचं नाव घेत नाही. मी वैतागलो म्हणाले तिच्या बडबडीला. कबीर म्हणाले, महाराज म्हणाले असं कर, सासरी अजून कोण कोण असतं? तो म्हणाला, आहेत ना, सासरे आहेत, माझा मेहुणा आहे. मेहुण्याला हिंदीमध्ये आपल्याकडे साला म्हणतात. त्याची बायको म्हणजे माझी मेहुणी आहे. सगळे आहेत म्हणाले. मग आता असं कर, या दुःखातनं तुला बाहेर पडायचंय ना तर सासऱ्यांना घरी घेऊन ये म्हणाले. तुझे सासरे बुवा आहेत ना त्यांना घेऊन ये तुझ्या घरी. संतांचं ऐकायचं.
लगेच गेला सासूरवाडीला, सासऱ्यांना घेऊन आला, सासरे बुवांना. एक 2-4 दिवस गेले, पुन्हा महाराजांना भेटायला आला. महाराज आता तर अजूनच कटकट वाढली म्हणे. व्यापलो म्हणाले, नको झाली ही कटकट, सोडवा याच्यातून. महाराज म्हणाले, अजून कोण कोण आहे म्हणाला होतास? मेवणा आहे, मेवणी आहे, सगळ्यांना घेऊन ये म्हणे. झालं, सगळ्यांना घेऊन आला. कुठे? आपल्या घरी. अजून कटकट वाढली, अजून दुःख वाढलं, अजून वैताग झाला म्हणाले. महाराज म्हणाले, तुझ्या सासूरवाडीला गोठा आहे का रे? त्या गोठ्यात गुरं आहेत का? हो म्हणाले. गुरच काय, शेळ्या कोंबड्या सुद्धा आहेत. सगळ्यांना घेऊन ये म्हणाला घरी. सगळ्यांना आणायला लावलं. यांनी सुद्धा संत सांगतात ते ऐकायचं म्हणून सगळं आणलं. आणि 4 दिवसांनी जो काही त्रस्त होऊन महाराजांच्या समोर आला आणि म्हणला, तुम्हीच एक कटकट आहे. काय सांगता म्हणाले, मला दुःख दूर करायला, माझ्या प्रपंचात अडचणी आहेत, कटकटी आहेत, मी व्यापलोय, वैतागलोय, म्हणून तुमच्याकडे आलो. आता तुम्हीच एक कटकट सोडवा म्हणाले मला यातून, सगळ्यातून. काय करू सांगा? महाराज म्हणाले, नक्की करशील मी सांगेन ते? हो. आता हे सगळ्यांना आणलेस ना, त्या सगळ्यांना परत त्यांच्या त्यांच्या घरी नेऊन सोड. सासू तेवढी घरी राहिली. सगळ्यांना परत त्यांच्या जागेवर नेऊन ठेवलं, सोडून आला. आणि 8 दिवसांनी पुन्हा कबीरांना भेटायला आला. म्हणाला, महाराज एकदम छान, सुखात आहे म्हणाले. म्हटले, का? सासू पण गेली? नाही नाही, सासूबाई आहेत. मग म्हणाले, त्यावेळीची कटकट ती परवडली म्हणाले, पण ही नको. सासू घरात असतानाची कटकट जी आधी होत होती ना, ती आता कमी झाली. कारण याच्यापेक्षा जास्त कटकट पाहिली, अनुभवली. संत आमच्या दृष्टीत बदल करतात. प्रतिकूलतेला सुद्धा अनुकूलतेकडे वळवण्याची दृष्टी संत आम्हाला देतात. आहे ते स्वीकारूया. फार तक्रारी करण्याचा मनुष्याचा स्वभाव असतो की नाही, तर ती तक्रार न करता भगवंताच्या सानिध्यामध्ये एकदा मी आलो ना, की त्याला आपलं म्हणूया. आणि दुर्दैव असं आहे की त्याला आपलं म्हणणारं कुणी नाही हो, कुणी नाही. तिष्ठत उभा आहे परमेश्वर माझा. तो म्हणतो, कधीतरी एखादा नामदेव येईल, मला म्हणेल की घे रे पांडुरंगा घास, भरवेल एखादी जनाबाई येईल, माझ्याशी हट्टाचं भांडण करेल. एखादे अज्ञान स्वामी येतील, मला म्हणतील की रामा जेव रे. किती आपलं म्हणावं भगवंताला. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला सुंदर प्रसंग आहे, आपण सगळे ऐकता जाणता. ज्यावेळी थोरल्या रामाची स्थापना झाली, सगुण उपासना महाराजांनी इतकी सुंदर करावी रामाची, इतकी सुंदर. आपल्या शास्त्राने आधार दिला, सगुणाचे नि आधारे समर्थ म्हणतात, निर्गुण पाविजे निर्धारे. निर्गुणाची उपासना कठीण आहे, म्हणून संतांनी सगुणाचा आधार दिला आम्हाला. आणि ब्रह्मचैतन्य महाराजांनी इतक्या सुंदरपणे रामाची पूजा करावी, रोज सुंदर पद्धतीने रामाची उपासना करावी. रोजचा नैवेद्य, रोजची काकड आरती, शेजारती, दुपारचा नैवेद्य, सगळं उत्तम प्रकारे सगळे उपचार पार पाडावेत. आणि झालं असं, एकदा महाराजांना प्रचंड ताप आला होता बरं, फणफणून तापलेले महाराज. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. ब्रह्मचैतन्य महाराजांना फणफणून ताप आला. आणि त्या दिवशीची काकड आरती, त्या दिवशीचं स्नान रामाला जे घालायचं होतं ना, ते महाराजांकडून नाही झालं. महाराजांचे स्नेही होते भाऊसाहेब केतकर, त्यांनी त्या दिवशीची पूजा केली, काकड आरती केली रामाची. आणि दुपारच्या भोजनाचा आता नैवेद्य भगवंताला अर्पण करायचा. त्या नैवेद्यासाठी केतकर प्रभूंच्या समोर येऊन उभे राहिले. आणि रामाला नैवेद्य अर्पण करताना लक्ष गेलं, रामांच्या मूर्तीच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहताना दिसल्या. त्यांना असं वाटलं की सकाळचं आज रामाला स्नान मी घातलंय, महाराज नाही आहेत, तर माझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल, काहीतरी राहिलं असेल पुसायचं, म्हणून मऊसूत रेशमी कापडानी रामाच्या मूर्तीचे डोळे असे टिपले भाऊसाहेबांनी. काही वेळाने पुन्हा पाहतायत, पुन्हा रामाच्या मूर्तीच्या डोळ्यात पाणी आहे. दुसऱ्यांदा पुसलं, तिसऱ्यांदा डोळ्यात पाणी येताना पाहिलं, तिसऱ्यांदाही पुसलं. आणि चौथ्यांदा जेव्हा डोळ्यातलं पाणी पाहिलं मूर्तीच्या,
तेव्हा धावत गेले आणि महाराजांना सांगायला लागले, महाराज राम रडतोय. चला लवकर म्हणाले, राम रडतोय. महाराजांनी असं पांघरून फेकून दिलं, शुचिरभूत झाले, धावत गेले गाभाऱ्यात आणि रामाच्या समोर येऊन उभे राहिले. रामा रडू नकोस रे, मला बरं वाटेल म्हणाले. किती आपलं म्हणावं देवाला, किती आपलं. आपण नातेवाईकांसाठी रडतो, इतके रडतो. महाराज म्हणतात कितीही करा नातेवाईकांसाठी, केलं म्हणून कुणीच म्हणणार नाही, पण माझ्या रामाकरता एवढंसं करा, माझा राम लक्षात ठेवेल आणि माझा राम रडेल तुमच्यासाठी. गोंदवल्याच्या महाराजांसाठी राम एकदा नाही चरित्रात उल्लेख आहे, 2 वेळा रडलेत. एकदा महाराज गोंदवले सोडून चालले होते तेव्हा रडलेत, आणि एकदा महाराजांना फणफणून ताप आला होता, आजारी पडले होते, तेव्हा रामाच्या मूर्तीच्या डोळ्यातनं पाणी येतं. काय अनन्य साधारण अशी भक्ती असावी, ही उच्च पराकोटीची अवस्था असावी की जिथे राम रडतो, जिथे भगवंताला चैन पडत नाही. का आपलं म्हटलं त्याला, आपलं म्हटलं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विन जीवा सुख नोहे. तुकोबराय ठामपणे सांगतात, सुख पाहिजे ना, सुखाचा सगळा पत्ता मी तुम्हाला देतो. माऊलींनी सांगितलं, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सगळ्या सुखाचा सागर जर कुठं असेल तर माझा पांडुरंग विटेवर उभा आहे ना, तिकडे जा, त्याला आपलं म्हणूया. ज्याचं त्याचं उपास्य दैवत प्रत्येकाचं वेगळं आहे. कुणी पांडुरंगाला आपलं म्हणेल, कुणी रामाला आपलं म्हणेल, कुणी कृष्णाला आपलं म्हणेल, पण निर्गुण निराकार असलेलं ब्रह्म ते सगुण साकार झालंय तुमच्या माझ्याकरता, त्याला आपलं म्हणूया. अत्यंत प्रेमाने त्याची भक्ती करूया. आणि भक्तीची अवस्था अशी आहे की भक्ती कशी करायची हे शिकवण्याची गोष्ट नाही ना, आतून तो झरा व्यक्त व्हावा. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. आतून जसं आईला शिकवायला नाही लागत लेकराला कसं सांभाळायचं, लेकराला कसं मोठं करायचं, आईला सांभाळावं नाही लागत. मग त्याला आपलं म्हणत असताना त्यांनी सुद्धा आपल्याला आपलं म्हणावं, याकरता आपण उपासना काय करायची हो. सणाचा दिवस आहे, नैवेद्याचं पान तयार करायचंय, भगवंताला नैवेद्य अर्पण करायचंय, म्हणून घरातल्या गृहिणींनी आता सोवळ्यात स्वयंपाक करायचंय म्हटल्यानंतर सोवळं परिधान करावं, पण तिचं लहान मूल 1 वर्षाच्या आतलं, त्याला खाऊ पिऊ घातलं आणि त्याला झोपवलं. आणि आता म्हणाली आता हा 2 तास तरी कमीत कमी उठायचा नाही. पटकन सोवळं नेसलं आणि स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकाला सुरुवात केली, 15व्या मिनिटात ते उठलं. स्वयंपाकघराच्या उंबऱ्यामध्ये येऊन उभा राहिला आणि जो आकांत, जे रडायला लागला. आता करायचं काय, समस्या अशी, मी सोवळ्यात आहे, याला घेऊ कसं. तो आवाज शेजारणीने ऐकला. शेजारीण सख्खी होती म्हणून आली बरं का, नुसती कामापुरती नव्हती. ती आली आणि म्हणाली, अगं काय तुझं चालू आहे, बाळ कधीच रडतंय, त्याला घे तरी उचलून. ती म्हणाली, घ्यायला हरकत नाही, पण समस्या अशी आहे की मी सोवळ्यात आहे, त्याच्या अंगावर ओळ्याचे कपडे आहेत, कसं घेऊ त्याला. ती म्हणाली, तुझी समस्या मी सोडवते. त्या बाळाला उचलून घेतलं, त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढले, खऱ्या अर्थाने त्याला सोहळा केला, पूर्णपणे सोहळा केला आणि आईकडे दिला. आईने त्याला पटकन उचलून घेतलं. मला सांगायचं एवढंच आहे की त्या जगाच्या माऊलींनी आपल्याला असंच उचलून घ्यावं असं जर वाटत असेल तर आपल्या अंगावरचे जे अज्ञानाचे, अहंकाराचे, आसक्तीचे, अपेक्षांचे, वासनांचे पट म्हणजे वस्त्र आहेत ती काढली पाहिजेत आणि पूर्णपणे या अर्थाने सोहळं होऊन भगवंताकडे गेलं पाहिजे. अहंता आणि ममतेचा पूर्णपणे त्याग करून त्याला आपलं म्हटलं पाहिजे. अहो द्रौपदीने त्याला आपलं म्हटलं. भर दरबारामध्ये दुःशासनाने फरफटत आणली होती, केसांना धरून दयेची याचना करत होती. मी कौरव कुलाची मर्यादा आहे, कौरवांची स्नुषा आहे, माझं रक्षण करा. पितामह भीष्मांच्या समोर हात जोडले, धृतराष्ट्रासमोर याचना केली. एकापेक्षा एक रथी महारथी पांडव होते, कुणीच नाही कामी आलं. पण अशा वेळी भगवंतांनी
धावा करावा भगवंतांचा. हे गोविंदा, हे माधवा, हे मधुसूदना, धाव. सा सा ग म द नि सा नि द म ग म ग सा. ऐक कृष्णा हाक माझी, ऐक कृष्णा हाक माझी. कायम जसी गांजले, कायम जसी गांजले, का तुझेही चक्रपाणी, का तुझेही चक्रपाणी. चक्र आजी गंजले हो, चक्र आजी गंजले. ऐक कृष्णा हाक माझी, ऐक कृष्णा हाक माझी. हे गोविंदा, हे माधवा, धाव म्हणून धावा करावा. क्षणाचाही विलंब न करता वस्त्रावतार भगवंतांनी घेतला आणि भगवंत आले. त्या प्रसंगामध्ये द्रौपदीचं रक्षण करावं आणि शिल्लक ठेवत नाही. ओ देवत, दिवाळखोर नारायण त्याला बहुतांचे ऋण, भक्ताचे ऋण भगवंतावर चढत जातात. भगवंत ठेवत नाही. बोटाला कापलं म्हणून वस्त्र बांधलं होतं आणि त्या चिंधीचं ऋण हजार अनंत पटींनी भगवंतांनी या प्रसंगामध्ये फेडलं ना. हो का? हो, त्याला आपलं म्हटलं. आपुला तो एक देव करुनी घ्यावा, तेणे विना जीवा सुख नोहे. तुकोबराय म्हणतात, आम्ही सुखाची अपेक्षा नश्वर प्रपंचात करतो. स्वानंद सुख निवासी सद्गुरू मामासाहेब दांडेकर असं म्हणायचे की आपण संसारात सुख शोधतो. म्हणजे मिरच्यांच्या बाजारात जाऊन खव्याचे पेढे देता का हो किलोभर, असं म्हणतो. आता मिरच्यांच्या बाजारात पेढे मिळतील का? तिथे ठसकाच लागणार, डोळ्यात पाणीच येणार. हे जसं खरं आहे तसं संसार आम्हाला रडवणारच आहे. तो डोळ्यात पाणीच आणणार आहे. मग तिथून सुखाची अपेक्षा नाही करायची. कारण माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी. कुणीच नाही सोबत. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. शेवटच्या क्षणापर्यंत भगवंत समर्थ रामदास स्वामी म्हणाले, देहांती तुला कोण सोडू पाहतो. कोण आहे शेवटच्या क्षणाला? ज्याचं आम्ही आयुष्यभर नाम घेतलं. किती भगवंत सांभाळतो बघा. शेवटच्या क्षणाला जर शारीरिक आधिव्याधींनी विस्मरणाने त्याचं नाव आमच्या मुखात नाही आलं तर भगवंत आम्हाला गती देतो. ददामी बुद्धियोगंतम येन मामुपयांती. ते भगवंत म्हणतात, मी माझ्या भक्ताचा पूर्णपणे बुद्धियोग स्थिर ठेवतो. अहम स्मरामि तम भक्तम ददामी च पराम गतिम यदि वातादि दोषेण मदभक्ताम माम हि विस्मरेत. जर शारीरिक व्याधींमुळे माझा भक्त मला विसरला, समजा माझं नाव घ्यायचं विसरला, नामस्मरण विसरला, तर मी त्याला लक्षात ठेवतो. तुलसीदास म्हणतात, ओठ कंठ चले नहीं जिव्हा रटे न राम, राम हमारा जप करे हम बैठे आराम. त्यालाच नाही चैन पडत म्हणून तर तो येतो. नामदेवांच्या कीर्तनामध्ये येत होता की नाही, त्याला नव्हतं चैन पडत. नामदेवांनी कीर्तनाला उभं राहावं, यांनी नाचावं, पितांबर सुटेपर्यंत नाचावं. नामदेव कीर्तन करी प्रेमे पुढे नाचे पांडुरंग. असा भक्तीचा अधिकार संतांनी प्राप्त करून घेतला. भगवंताला आपलं म्हटलं. मी असं नेहमी म्हणते की देवाकडून सगळं आपण मागतो, देव कोणाला नको आहे. देव नाही मागत आपण. त्याला आपलं म्हणणारे खरे भक्त कमी आहेत. म्हणून त्याला आपलं कोणी म्हटलं. त्यामुळे काय झालं? अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. भगवंत भक्ताला आपल्यासारखं करतो. अविनाश करी आपुलिया ऐसे. आणि तो कसा आहे हो? जाणे अजमी अजर. त्याची ओळख ज्ञानेश्वरी स्वतः माऊली सांगतात स्वतःच्या मुखातून. जाणे अजमी अजर. अज मी जन्माला न येणार आहे. अजर म्हातारपण नाही. अक्षमी अक्षर अपूर्व मी अपार स्वानंद मी. जाणे अजमी अजर. श्रीमद भागवतामध्ये व्यासांनी त्याचं स्वरूप सांगितलंय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः.
असा सच्चिद आनंद स्वरूप असलेला परमात्मा, त्याला आपलं म्हणूया. तो आपल्याला आपल्यासारखं करतो आणि तो षडगुणैश्वर्य संपूर्ण आहे. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशश्री औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ. येणे कारणे भगवंत, या कारणे भगवंतू जो निसंगाचा संगा तू, तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई अथा ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरी सांगतात. त्यामुळे त्याला आपलं म्हणूया. काय होणार आहे? तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. सगळं संपणार आहे, सगळं निघून जाणार आहे. उरतं काय शेवटी? शास्त्रकारांनी श्लोक सांगून ठेवला आम्हाला. धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे. काय राहतं इथे? भार्या गृहद्वारी जनस्मशाने, देहश्चितायां परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एकहा. पंढरीनाथ भगवान की. आयुष्यभर कमावलेलं सगळं धन लोकांना पूर्वीच्या काळी जमिनीत ठेवायची सवय असायची बघा. पूर्वीच्या काळी लोक जमिनीत पुरून ठेवायचे. मग ते भूमीतलं धन भूमीतच राहतं म्हणाले. धनानी भूमौ, सगळं जमवतो पहिला पै गाठी मारून, सगळं सेविंग इथेच राहतं. पशवश्च गोष्ठे, गोठ्यातली गाई गुरु गोठ्यातच राहतात. भार्या गृहद्वारी, जिच्यावर प्रेम केलं अशी सौभाग्यवती फार तर उमऱ्यापर्यंत येते. जनस्मशाने, लोकसंग्रह स्मशानापर्यंत येतो. देहश्चितायां परलोक मार्गे, आयुष्यभर खाऊन पिऊन पुष्ट केलेला देह चितेवर एकटाच जातो. बरं तो देह तरी सोबत येतो का? त्या देहाची राख होते. ती राख सुद्धा सोबत नेता येत नाही. सोबत काय येतं? कर्मानुगो गच्छति जीव एकहा. आयुष्यभर केलेलं कर्म तुमच्या माझ्या सोबत येणार आहे. महाराज म्हणाले तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. समर्थ म्हणाले मना सज्जना हेची क्रिया धरावी. मग करायचं काय? सुख आणि अमरपद दोन्ही प्राप्त व्हायचं असेल तर त्याला आपलं म्हणूया. मंगल कार्य आहे घरामधलं. आणि त्या घरामध्ये, त्या घराच्या अंगणामध्ये, घरातून अगदी 8 वर्षाची एक कन्या, आता 8 वर्षात भवेत कन्या. कन्या ही 8च वर्षाची असते आणि 8 वर्षाची असते तीच कन्या असते. तिलाच कन्या म्हणावं. आपण आता बोलता बोलता म्हणतो आमची कन्या 28 वर्षाची आहे. पूर्वीच्या काळी उपवर कन्या होता असं मोरोपंतांची आर्या प्रसिद्ध आहे. कन्या उपवर होते पूर्वीच्या काळी. लहानपणी विवाह करण्याची पद्धत आपण आत्ता सुद्धा म्हणतो 28व्या वर्षी वर संशोधनाचं काम आमच्या कन्येचं करायचं आहे असं. पण ही जी 8 वर्षाची मुलगी परकल पोलक घालून धावत 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 घराच्या अंगणामध्ये आली आहे बरं. आणि बाजूला लक्ष गेलं, एका कुंपणामध्ये शेळ्या मेंढ्या कोंबड्या कुंपणामध्ये ठेवलेल्या. धावत गेली आणि बकरीचं एक पिल्लू उचलून घेतलं आपल्या हातामध्ये आणि बारकाईनं त्याच्याकडे पाहतीये. लहान मूल म्हणजे बघा, प्राण्याचं असू दे माणसाचं असू दे, ते निरागसच असतं की नाही? अगदी निरागस असतं. आपलं परक त्याला कळत नाही. आपण त्याला शिकवतो हे माझं ते माझं, मग ते करायला लागतं. साधी एखादी पेन्सिल आपण त्याला मागितली, बघू 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 मला दे, तर ते म्हणतं माझं आहे. आणि मग आपण म्हणतो कसा गुंड झालाय बघा. आपण त्याच्या त्या वृत्तीचं कौतुक करतो. हे नंतर शिकतं बाळ, पण अगदी लहानपण असतं ना ते निरागस असतं. त्याला माझं तुझं कळत नाही, म्हणून ती देवाची रूपं असतात आपण म्हणतो ना. निरागसपणे अगदी बाल सुलभ स्वभाव त्या बकरीच्या पिलाच्या डोळ्यामध्ये ती पाहतीये. आणि तेवढ्यात तिची आई आली. ते बकरीचं पिल्लू खसकन ओढून घेतलं, तणकण जमिनीवर आपटलं आणि म्हणते कार्टे, शेळ्या मेंढ्यांच्यात खेळत बसलीस, टाक खाली ते बकरीचं पिल्लू, उद्या तुझं लग्न आहे. आणि अशी शेळ्या मेंढ्यांच्यात खेळते. 8 वर्षाची मुलगी आईला विचारते, आई लग्न म्हणजे काय ग? हेही कळत नव्हतं. त्या वयात विवाह करायचा होता उद्या. आई लग्न म्हणजे काय? आई म्हणाली झालं म्हणजे कळेल तुला. पूर्वीचा काळ हो. पण त्या 8 वर्षाच्या मुलीने आईला प्रश्न विचारले, आई या सगळ्या शेळ्या मेंढ्यांना इथं का बरं आणून ठेवले ग? का बांधून ठेवले कोंबड्यांना बकऱ्यांना? आईनं उत्तर दिलं, बाळा आजपर्यंत आपण अनेकांच्या घरी गेलो, मंगल कार्याला गेलो, त्यांच्या लग्न समारंभाला गेलो, तिथे गेल्यानंतर चांगलं चुंगलं खाल्लं. आता उद्या तुझं लग्न आहे की नाही, तर तुझ्या लग्न समारंभाच्या निमित्ताने येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांना या सगळ्या प्राण्यांचं मांस शिजवून खायला घालायचंय. पोरीच्या डोळ्यातनं टचकन पाणी आलं, हृदयाला चटका बसला.
भगवंत बुद्धी देतो बरं का. डोळ्यातनं पाणी आलं आणि मनात विचार आला 8व्या वर्षी की माझ्या लग्नाच्या निमित्ताने या सगळ्या प्राण्यांना मारून कापून त्यांचं मांस येणाऱ्या पाहुणे मंडळींना जर द्यायचं असेल तर या सगळ्या हत्येची, या सगळ्या प्राण्यांच्या निष्पाप जीवांच्या हत्येची जबाबदार मी आहे. आणि मीच इथे जर नाही राहिले तर या सगळ्यांचे प्राण वाचतील. 8 वर्षाच्या मुलीला भगवंतांनी बुद्धी दिली. तेषाम सततयुक्तानां ददामि भक्तास्त्वां पर्युपासते ददामि बुद्धियोगंतम येन मामुपयांती ते. भगवंत बुद्धी देतो. अशा भक्ताचा बुद्धियोग भगवंत स्थिर ठेवतो जो सतत युक्त आहे परमेश्वराशी. आणि तिने विचार केला की आता इथे थांबायचं नाही. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी. समर्थ म्हणतात कथा आदरे राघवाची करावी. नसे राम ते धाम सोडून द्यावे. सुखा लागी आरण्य सेवित जावे. जय जय रघुवीर. जिथे माझा राम नाही, जिथे त्याचं नाम नाही, तिथे राहणार नाही. हा वयाच्या 8व्या वर्षी प्रण निश्चित केला संकल्प. आणि ती मुलगी त्याच दिवशी, त्याच अंधाऱ्या रात्री घरातनं बाहेर पडली. घर सोडलं. काटा नाही, कुटा नाही, ऊन नाही, पाऊस नाही, वारा नाही, वादळ नाही, काही नाही पाहिलं. आणि त्या रात्री घर सोडलं. रात्रभर रानोमाळ भटकत होती. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. आता लग्न समारंभातून मुलगी निघून जाते म्हटल्यानंतर काय अवस्था झाली असेल आपण कल्पना करा. सगळे तिला शोधायला बाहेर. गावातली सगळी माणसं, आई वडील सगळे शोधतायत. कोण होती हो ही श्रोते हो? शबरी नामे कन्या त्याची. शबरी नामे कन्या त्याची. शबरी नामे कन्या त्याची. खेळतसे लढीवाळ. खेळतसे लढीवाळ. शांत सुशीला वागुनी देही. शांत सुशीला वागुनी देही. शांत सुशीला वागुनी देही. कंठित सेती काळ. कंठित सेती काळ. शबरी नामे कन्या त्याची. शबरी नामे. शबरी नामे. शबरी नामे कन्या त्याची. मलयाद्री तटी होता एक पुलिंदाख्य मुख्य तो शबरा. पुलिंद नावाचा एक शबर व्याध त्या व्याधाच्या पोटी जन्माला आली म्हणून शबरी असं नाव. वास्तविक जन्म कुठं घ्यायचा हे आपल्या हातात नाही ना श्रोते हो. जन्मना जायते शूद्रहा संस्कारात द्विज उच्चते हे शास्त्र आम्हाला सांगून गेलं. जन्म कुठे घ्यायचा हे आपल्याला माहिती नाही. ईश्वरी इच्छेचा तो भाग आहे. पण व्याधाच्या पोटी, शबराच्या पोटी ज्या घरामध्ये कायम खून, मारामाऱ्या, दरोडेखोरी हेच होतं, त्या घरामध्ये जन्म झाला एका सुंदर अशा भक्ताचा. साने गुरुजींची फार सुंदर कविता आहे. गुरुजी म्हणायचे जन्मा येणे देवा हाती करणी जग हासवी जाणे व्यर्थची कुल थोरवी. पंकापोटी जन्म पाऊनी सौंदर्ये हासते. पंकापोटी जन्म पाऊनी सौंदर्ये हासते. म्हणून का कमल तुच्छ वाटते. म्हणून का कमल तुच्छ वाटते. तडित कडाणे उपजे काण्या कभिन्न मेघोदरी. तडित कडाणे उपजे काण्या कभिन्न मेघोदरी. म्हणून का वीज नसे साजिरी. म्हणून का वीज नसे साजिरी. काळ्या कभिन्न मेघामध्ये वीज चमकते. घाण अशा डबक्यामध्ये कमळाचं फूल उगवतं. तसं जन्माला येणं, कुठं येणं हे आपल्या हातात नाही. ईश्वरी इच्छेचा तो भाग आहे. पण भगवत कृपा अशी संपादन केली. या जन्मामध्ये पूर्णपणे रामकृपा प्राप्त केली. 8व्या वर्षी घर सोडलं.
उंच झाडावर चढून बसली, दिसली नाही पाहिजे कुणाला म्हणून सगळ्यांनी शोधाशोध केली. सगळी माणसं हताश होऊन माघारी निघून गेली आणि ही मुलगी पुन्हा चालायला सुरुवात झाली. अखंड रानोमाळ भटकत होती. बरं, अखंड किती दिवस फिरावं? 1 वर्ष, 2 वर्ष नाही हो, चरित्रात वर्णन आहे 12 वर्ष ही मुलगी रानोमाळ भटकत होती. एक तप पूर्ण झालं, एक तप. अनेक प्रतिकूलता, अनेक संकटांचा सामना करत 12 वर्ष रामाच्या शोधात, सद्गुरूंच्या शोधामध्ये. कारण त्याला आपलं म्हटलं होतं की नाही, आपुला तो एक देव करुनी घ्यावा, बाकी सगळं बाजूला ठेवलं. समर्थ म्हणतात, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी. सोडावं लागलं घरदार नातेवाईक तरी चालेल, सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. नामदेव महाराज म्हणाले, सगळं सोडलं, आप्तेष्ट नातेवाईक आणि प्रभूंच्या शोधात, सद्गुरूंच्या शोधामध्ये रानोमाळ भटकावं. 12 वर्ष पूर्ण झाले, एक तप पूर्ण झालं. भगवंताच्या जवळ जर पत निर्माण व्हावी असं वाटत असेल तर माणसाने तप करावं असं म्हणतात. पत, तप. जर तप न तर मग पत न. पंढरीनाथ महाराज की तप झालं पाहिजे. तपाला अनन्यसाधारण महत्व आहे. एक तप पूर्ण झालं आणि भगवंतांनी असं ठिकाण दाखवलं श्रोते हो, की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थी अद्वैताचा साक्षात्कार झालेला तिला पाहायला मिळाला. काय होतं, काय असं दृश्य दिसलं? एक भलं मोठं सरोवर होतं, छान सुंदर फुलांचे ताटवे फुलले होते, मस्त स्वच्छ पाणी होतं त्या सरोवराचं. त्या सरोवरावर वाघ आणि गाय एकत्र पाणी पितायत. जन्मजात एकमेकांचे वैरी असलेले प्राणी एकत्र नांदतायत. मांजरं आणि मुंगसं एकत्र खेळतायत. एक आसन्न प्रसवा असलेली बेडकी चालून थकली म्हणून एका सर्पानी तिला आपला फणावर करून तो तिला सावली देतोय. जन्मजात एकमेकांचे वैरी असलेले प्राणी जिथं गुण्या गोविंदांनी नांदतायत असं वातावरण तिला दिसलं. अद्वैताचा साक्षात्कार. आणि म्हणाली, काय भगवंताची किमया आहे, काय लीला आहे. कोण सगळ्यांचं रक्षण करतं, कोण सगळ्यांना सांभाळतं, प्रश्नांची उत्तरं शोधू लागली. कवी म्हणाले, घुमट बांध्यावरी कोट बुरुजावरी वाढले वृक्ष त्या पाणी कोणी दिले. मांसमय सुस्तनी दुग्ध निर्मुनी तुला पाजिले कोण तुझं नाही रे उमगले. हरिण शावते शश जीवनांना गो महिष वन्य पशु पक्षी कृमी कीटका अन्न देऊनी कुणी पोशिले सांगना. काय गंमत आहे निसर्गाचा, काय चमत्कार आहे. आपण कधी विचार करतो का हो? शशमका कबुतरा शुभ्र केले कुणी लाल चंचुपुटी पोपटी रंगले. अस्वला कावळ्या काजळी फासुनी मोरपंखावरी रंग काते दिले. पीत धामिणीची धाव पाया विणा, पीत धामिणीची धाव पाया विणा. अजगरा काढिली वेल बुट्टी पहा नागमाथ्यावरी रेखी आखडा 10. कोण करतंय हे सगळं? काय चमत्कार आहे. जननी जठरे रक्षियले मज पोषुनी पंचही प्राण रामा तू माझा यजमान. सगळ्याचा करता करविता परमेश्वर आहे. या अद्वैत साक्षात्काराचा तिला अनुभव आला आणि असं एक दिव्य आसन तिने पाहिलं. व्याघ्राजिनावर बसलेली एक योगिनी दिसली. बरं, अर्धोन्मिलित नेत्र आहेत, प्रचंड तेज आहे चेहऱ्यावरती. शबरीनी 12 वर्षाच्या तपपूर्तीनंतर रानोमाळ भटकत होती, गुरूंच्या शोधात, रामाच्या शोधात. असं स्थान भगवंतांनी दाखवलं. एक योगिनी दिसली, अर्धोन्मिलित नेत्र आहे. असं म्हणतात, महापुरुष जगाकडे डोळे फाडून, डोळे उघडे ठेवून कधीच बघत नाहीत. कायम अर्धोन्मिलित नेत्र असतात संत सत्पुरुषांचे. कारण अर्धलक्ष मायेकडं असतं म्हणून ते डोळे उघडे असतात आणि अर्धलक्ष ब्रह्माकडे असतं. ब्रह्म तदाकार वृत्तीला ही मंडळी पोहोचलेली असतात. अर्धोन्मिलित नेत्रांची ती योगिनी दिसली आणि शबरी विचार करते की ही कोण असेल? ही महाकाली तर नसेल, महालक्ष्मी तर नसेल, महासरस्वती तर नसेल. म्हणून प्रार्थना करावी. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. हे आई, तू महाकाली आहेस का, तू महासरस्वती आहेस का, महालक्ष्मी आहेस का, तू कुणीही असलीस तरी सुद्धा आई तुझ्या असण्यामुळे आजूबाजूच्या वातावरणामध्ये जो बदल झालाय ना तो विलक्षण आहे. श्रोते हो, बघा तुम्ही सज्जनांच्या सहवासात का राहावं, संतांच्या सहवासात का राहावं. कारण संत जिथे असतात ना त्यांच्या अस्तित्वाने आजूबाजूचं वातावरण बदलतं. त्यांच्या असण्यामुळे जया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. नुसत्या दर्शनाने सुद्धा पुण्यप्राप्ती होते.
त्यामुळे हा आजूबाजूच्या वातावरणातला बदल शबरीने अनुभवला आणि आईला, त्या योगिनीला तिने सांगितलं की मला ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा आई घाल, ज्ञान वैराग्याची भिक्षा घाल. त्या योगिनीने सांगावं, शबरी इथून जवळच पंपा सरोवर नावाचं तीर्थ आहे, त्या क्षेत्रामध्ये तुला जावं लागेल. मी तुझे गुरु म्हणून तुझ्या मनाचं समाधान नाही करू शकणार, पण मी तुला पत्ता सांगेन की तू इथून जा, तिथे तुला तुझे गुरुजी भेटतील. सुनो सखी अब ही मोरी बात, सुनो सखी अब ही मोरी बात, सुनो सखी अब ही. सुनो सखी अब ही मोरी बात, गुरु चरणन जो नित ही ध्यान, गुरु चरणन जो नित ही ध्यान. सुनो सखी अब ही मोरी बात, सुनो सखी अब ही, सुनो सखी अब ही, सुनो सखी अब ही मोरी बात. पत्ता मिळाला, मार्ग सापडला. संत मार्ग दाखवतात आपल्याला जीवनाचा, आणि त्या मार्गावरून वाटचाल सुरू झाली. पंपा सरोवराच्या जवळ शबरी आली आणि आश्रम दिसला आपल्या गुरुजींचा, सद्गुरूंचा. मतंग ऋषींचा आश्रम पाहिला. आता एकदम थेट आश्रमात कसा प्रवेश करायचा? गुरुदर्शनाला जाण्याचे काही नियम आहेत, काही शास्त्र आहे, काही विधी आहेत. म्हणून तिथेच उभी राहिली, तिथूनच नमस्कार केला. तस्मै श्री गुरवे नमः. एका वृक्षाच्या बुंध्याशी थांबली आणि निरीक्षण करावं. रोज सद्गुरू आपल्या शिष्यांना पाठ देतात, ज्ञानदान करतात. एकदम आपण आश्रमात कसं जावं? काहीतरी सेवा घडली पाहिजे. भगवंताच्या किंवा सद्गुरूंच्या कृपेला प्राप्त होण्याकरता एक दार आहे, आणि ते दार माऊली म्हणतात सेवेचं आहे. जो ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा, स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. त्यामुळे भगवंताकडे किंवा सद्गुरूंकडे जायचं असेल तर पहिलं दार आहे सेवेचं. आपण सेवा केली पाहिजे तर आपल्याला मेवा मिळेल, हे तिला कळलं होतं. म्हणून ठरवलं की मी काहीतरी सेवा करेन, तरच गुरुकृपा प्राप्त होईल, गुरूंशी समीपता येईल. म्हणून रोज निरीक्षण करावं. एका वृक्षाच्या बुंध्याशी असायची आणि मतंग ऋषी रोज स्नानाला जायचे. पाहिलं आपल्या शिष्यांच्या बरोबर अगदी ब्रह्ममुहूर्ताला. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं. आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे नेमकं काय, हे याच्यासाठी एक वेगळं कीर्तन करावं लागेल, सांगावं लागेल आजच्या पिढीला, नाही का? माहिती नाही हो कुणाला. अगदी मध्यरात्री ब्रह्ममुहूर्त, अगदी 2:30-3चा प्रहर, आणि त्या प्रहराला गुरुजी मतंग ऋषी आपल्या शिष्यांना घेऊन नदीवर स्नानाला जायचे. शबरीने पाहिलं रोज माझे गुरु स्नानाला जातात नदीवर या वाटेनी, आणि ज्या वाटेनी जातात ती वाट अत्यंत खाचखळग्यांनी भरलेली आहे. त्या वाटेवर अत्यंत काटे आहेत, खडे आहेत. इतरांच्या जीवनाला सन्मार्ग दिशा दर्शन करणारा माझा सद्गुरू आपण मात्र खाचखळग्यातनं चाललाय. बघवलं नाही, वाईट वाटलं. म्हणून एक झाडू घ्यावा आणि सद्गुरू यायच्या आत तो रस्ता रोज स्वच्छ करावा. रोज त्या रस्त्यावरचे काटे बाजूला काढावेत, खडे बाजूला करावेत, रोज स्वच्छ. आणि आलं ना, भगवंत ओळखतो, सद्गुरू ओळखतात. गुरूंच्या लक्षात आलं की रोज कुणीतरी ही वाट स्वच्छ करतंय, कोण बरं असेल. म्हणून दुसऱ्या दिवशी रस्ता झाडण्याचा जसा आवाज आला तसा पर्णकुटीचं दार उघडून मतंग ऋषींनी पाहिलं की ही शबरी रस्ता झाडतीये. जवळ आले आणि विचारलं, कोण आहेस तू? आता तिने विचार केला, हीच संधी आहे, अवसर बार बार नाही आहे. आता सेवा केली. सद्गुरू स्वतः जवळ आले, साक्षात परब्रह्म स्वतः समोर येऊन विचारते, कोण आहेस तू? तिने प्रश्न विचारला, मी कोण कोठील? तिने उत्तर दिलं, मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे. मला नाही माहित मी कोण आहे. भौतिकातली ओळख नव्हतीच होती. मला नाही माहित मी कोण आहे, तुम्ही सांगा मी कोण. आचार्यांना प्रश्न पडला ना, कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते. मी कोण या प्रश्नाचं उत्तर कधीतरी मिळवायचा प्रयत्न करावा. ती म्हणाली, मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काहे जगात घडले मम साच येणे. मी काय इथे आलीये मला नाही माहित गुरुजी, आपण सांगा. याचा विचार करिता शिणली ही काया, सांगुनी हे सुखी करा
मज स्वामी राया सद्गुरुनाथ महाराज की जय. तुम्ही सांगा मी इथे का आली आहे, मी कोण आहे, कुठे राहतेस? इथंच झाडाच्या बुंद्याशी. आतमध्ये चल म्हणाले. आश्रमामध्ये एक पर्णकुटी बांधून दिली. आता समीपता आली. अध्यात्मशास्त्रामध्ये 4 मुक्तींचं वर्णन केले. सलोकता, दासबोधामध्ये सुद्धा, माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा या मुक्तींचं सविस्तर चर्चा केली आहे. सलोकता, सरूपता, समीपता आणि सायुज्यता. भगवंताचा लोक प्राप्त होणं सलोकता. सरूपता, ईश्वराचंच रूप प्राप्त होणं सरूपता. समीपता, भगवंताच्या सानिध्यात राहायला मिळणं. आणि सायुज्यता, साक्षात परमेश्वर होणं. त्यामुळे या 4ही मुक्तींचा लाभ व्हावा. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी. या 4 मुक्ती तेव्हा प्राप्त होतील आम्हाला. क्षणभर चिंतन करा, क्षणभर त्याला आपलं म्हणा. आपुला तो एक देव करुनी घ्यावा. आणि मग आश्रमामध्ये राहायला लागली. एक पर्णकुटी दिली होती तिला. आणि आता एक स्त्री असून सुंदर आश्रम व्यवस्था सांभाळायला लागली शबरी माता. बरं का, गुरूंची कृपा झाली. ज्ञानार्जन करावं, सगळ्यांच्या बरोबर ज्ञानग्रहण करायला बसावं. आणि एक दिवस असा आला की सद्गुरू मतंग ऋषींनी आपल्या सगळ्या शिष्यांना एकत्र बोलावलं आणि सांगितलं की आता माझ्या जाण्याची वेळ आली. मला निरोप आलाय. काल मगाशी आपण ऐकलं ना की ज्याला निरोप आला त्याला जावं लागतं. आणि अधिकारी असलेले सद्गुरू संत मतंग ऋषी सांगतायत, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. मला जावं लागेल, माझ्या निर्याणाची वेळ जवळ आली आहे. सगळे शिष्य भेटायला लागले. काही असतात बघा, गुरुदेव हे थोडं राहिलंय ते शिकवा आणि मग जा म्हणाले. पण शबरीसारखे निष्ठावंत शिष्य सद्गुरूंच्या जवळ आली आणि म्हणाली, गुरुदेव आपण मला इथे राहायला जागा दिली, आपण मला आश्रय दिला, आपल्या कृपाशीर्वादाने मी इथं आहे. तुम्हीच जर आम्हाला सोडून निघून गेला तर आम्ही कुणाच्या आश्रयाने राहायचं, मी कशी राहू? मतंग ऋषी म्हणाले, शबरी काळजी करू नकोस. मी जरी इथून निघून गेलो तरी सुद्धा तुला तुझ्या जीवनाचा तारक मंत्र मी देऊन जाणार आहे, काळजी करू नकोस. आणि म्हणून मतंग ऋषींनी शबरीच्या कर्णरंध्रामध्ये 13 असलेलं नाम पेरलं. आहेत मंत्र पुष्कळ. मोरोपंत म्हणाले, काय करावे सुमंत्र ते राहो, मंत्रात मंत्र उत्तम, श्रीपासुनी वर्ण जात ते राहो. ते राहो आणि तेरा हो असा मोरोपंतांचा फार सुंदर भाव. 13 असलेल्या श्री या वर्णाक्षरापासून सुरू होणारा श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र तिला दिला, अनुग्रह दिला. आणि मग मतंग ऋषी निघून गेले, निर्याण झालं. पाठोपाठ गुरुपत्नी सुद्धा निघून गेल्या. आणि आता शबरी माता एकटी सगळी आश्रम व्यवस्था सांभाळतीये. पण निष्ठा अशी पक्की होती, आपलं म्हटलं होतं भगवंतांना, आपलं म्हटलं होतं सद्गुरूंना. निष्ठा अशी होती की वाटेल ते झालं तरी आता प्रभू येणार आहेत. गुरुजींनी सांगितलं होतं, सद्गुरूंनी सांगितलं होतं, शबरी या मंत्राशी अखंड अनुसंधान ठेव, इतकं अनुसंधान ठेव, अहर्निश या मंत्राचा जप कर, माझ्यावर विश्वास ठेव. लोक देवळात जातात, लोक देवाकडे जातात, पण तू एवढी भाग्यवान ठरशील, अनंत कोट ब्रह्मांडाचा नायक, त्रिभुवन श्रीमंत तुझ्यापर्यंत चालत येईल, दैवत तुझ्यापर्यंत चालत येईल, एवढी भाग्यवान तू ठरशील. आणि गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून अहर्निश त्या मंत्राचा अनुसंधान जप सुरू झाला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अखंड नामस्मरण सुरू झालं. 4ही दिशांचे रस्ते रोज स्वच्छ करायचे, गोमयाचे सडे टाकायचे, रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडं लावायची, रांगोळ्या काढायच्या, रोज वाट पाहायची. मनात विचार केला, सद्गुरूंनी सांगितलंय खरं, प्रभू येणार आहेत, रामराय येणार आहेत, पण असं कुठे सांगितलं या बाजूने येतील, पूर्वेकडून येतील, पश्चिमेकडून येतील, म्हणून 4ही दिशांचे रस्ते रोज स्वच्छ करावेत. निष्ठा अशी पक्की होती. आणि कितीतरी वर्ष माझ्या पदरचं नाही, चरित्रात वर्णन आहे, 96व्या वर्षी रामदर्शन आहे. गुरूंवर अशी निष्ठा ठेवली, आपलं म्हटलं ना सद्गुरूंना, आपलं म्हटलं ना भगवंतांना, की मग तिथे किंतु परंतु नाही, पूर्ण विश्वास, पूर्ण समर्पण. रोज रस्ता स्वच्छ करावा, रोज झाडावा, रोज रांगोळ्या काढाव्यात, रोज गोमयाचे सडे टाकावेत आणि भगवंताची वाट बघावी. किती वाट पाहिली हो आपण, एवढी वाट नाही पाहत. भगवंत येतो, त्याला आपल्याला रोज भेटायचंय. खरं तर आपल्यालाच वेळ नाही, त्याला भेटायचंय. मुरारी बापू म्हणतात,
ठाकुर को हमारे साथ बात करने की हर रोज इच्छा होती है, लेकिन मोस्ट ऑफ द टाइम हमारा मोबाईल स्विच ऑफ रहता है, एंगेज रहता है, नहीं तो रेंज नाही होती, काहीतरी गडबड आहे, आम्हालाच वेळ नाही. त्याला रोज आमच्याशी बोलायचंय, त्याला रोज भेटायचंय. जनाबाईंना भगवंत म्हणायचे, मीही होतो एकला करमेना मुळी मला. अगं मी एकटाच आहे ग, एकटाच आहे. असा एखादा भक्त माझ्या समोर यावा. शबरीने किती वाट बघावी, आपल्याकडे वाट बघायला तेवढा वेळ नाहीये. आणि आपण वाट पाहिलीच समजा नैवेद्यासाठी, तर तो येईल याची आपल्याला खात्री नाही, विश्वास नाही. नामदेवांना तो विश्वास होता म्हणून ते रडले, पांडुरंगा ये आणि जेव. आणि खरं सांगू का, देव आपला नैवेद्य ग्रहण करत नाही याच्यातच तो आपली आब राखू नये असं म्हटलं तर ते चुकणार नाही. कारण त्यांनी जर एकदा स्वीकारायला सगळी सुरुवात केली तर मग आपण किती रक्षण करणार आणि किती देणार त्याला. सगळा करता करविता दाता तो आहे ना. देव उदार देता न म्हणे थोडेफार. वाट बघावी, इतकी वाट बघावी. तितिक्षेनी सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम. सा तितिक्षा निगद्यते. भूतकाळाची चिंता नाही, वर्तमान काळाची चिंता नाही. वर्तमान काळामध्ये भगवंताला आठवायचं काम आहे, भविष्याची चिंता नाही. या अवस्थेला तितिक्षा असं म्हणतात. आणि वाट पाहिली, रोज भगवंतांना आळवायची. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. रामा रघुनंदना. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. पतित पावना श्री रघुनाथा, एकदाच ये जाता जाता, पाहिन पूजिन टेकिन माथा, पाहिन पूजिन टेकिन माथा. तोच स्वर्ग मग तिथेच येईल, तोच स्वर्ग मग तिथेच येईल, पुरेपणा जीवना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. रामा कधी याल, इतकी वाट बघावी. आणि गुरूंनी सांगितलेल्या वचनांवर विश्वास ठेवून नामस्मरण सुरू आहे. आणि एक दिवस शरीर इतकं कृश झालं, अस्थिपंजर असलेला तो देह, वर्णन केलंय. रोज वाट पाहावी. अक्षरशः तिच्या शरीराच्या मांसाचे लचके कावळे गिधाड नेत होते. इतकी वाईट अवस्था. पण ती म्हणायची, कागा कागा सब कुछ खाइए, चुन चुन मेरा मांस. सगळं घेऊन जा, लेकिन दो नयन मत फोड़िए, प्रभु मिलन की आस. मला रामाला बघायचंय, मला त्याला पाहायचंय. माझ्या डोळे कोडीत प्राण शिल्लक आहे तोपर्यंत माझे डोळे व्यवस्थित ठेवा. मला सगुणातल्या रामाचं दर्शन घ्यायचंय. आणि प्रभू रामचंद्र ऋष्यमुख पर्वताच्या दिशेने निघालेले, वनवासी असलेले प्रभू रामचंद्र सोबत लक्ष्मण महाराज आहेत. दोघं जण निघालेत. पंपा सरोवर दिसलं, मतंग ऋषींचा आश्रम दिसला. आणि त्या आश्रमाच्या दिशेने प्रभू चालायला लागले. लक्ष्मण सांगतायत, दादा कुणाचा तरी आश्रम आहे, आत्तापर्यंत आपण कुणाचा पाहुणचार घेतला नाही, पण नको जाऊया. पण प्रभूंची पावलं आपोआप आपल्या भक्ताकडे पडत राहिली. हो, निघाले प्रभू.
आणि शबरीने निढळावर हात ठेवून पाहावं, भगवंत येत आहेत. सोबत लक्ष्मण आहेत. तरुण रूप संपन्न सुकुमारौ महाबलौ, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, चंद्राहुनी शीतळ. असा सुंदर भगवंतांचं ते रूप पाहिलं, सुंदर ते ध्यान. आणि शबरीनी अष्टसात्विक भाव जागृती झाली. रामा रामा या, माझ्या गुरुजींनी सांगितलं होतं आपण येणार आणि आपण आलात, या असे या, इकडून या इकडून या. असं करता करता एक लाकडाचा ओंडका होता आणि त्या ओंडक्यावर आपलं एक वलकल तिने टाकलं. तुमच्या माझ्या दृष्टीने लाकडाचा ओंडका असेल किंवा वलकल असेल, पण शबरीच्या दृष्टीने काय होतं सांगते. ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये माऊली सांगतात, आता हृदय हे आपुले चौफाळुनी या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची, ऐक्य भावाची अंजुळी, सर्वेंद्रिये कुडमुळी, भरून या पुष्पांजुळी अर्घ्यू देवो. भगवंतांना बसवलं. शेजारी लक्ष्मण आहेत. डोळे भरून प्रभूंकडे पाहतीये. पाद्यपूजा केली आणि आता लक्ष्मण सांगतायत, दादा निघूया का? प्रभू शबरीला सांगतायत, झालं का तुझ्या मनासारखं, निघू का आता? ती म्हणते, नाही देवा, वयाच्या 8व्या वर्षी या ध्येयाने प्रेरित होऊन मी घर सोडलं. अवघं जीवन तुमच्या शोधात, सद्गुरूंच्या शोधात. आज माझ्या सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवला, तुम्ही भेटलात. बस आता या जीवनाला सायुज्यता मुक्ती प्राप्त व्हावी, बाकी काही नको. म्हणून द्रोण बोरांनी भरलेला समोर आणला. विनवित शबरी रघुराया ते, तुझसाठी आणली आज मी बोरे, भागला भुकेला असशील जरी तू देवा, जमविला रानचा हा मेवा. म्हणून तो बोरांनी भरलेला द्रोणाचा समोर केला. लक्ष्मणाने ते पाहिलं आणि हळूच दादांना सांगितलं, दादा उष्टी आहेत बोर, उष्टी आहेत बोर. शबरी सांगते, लक्ष्मणा अरे हे उष्टी नाही का सौमित्रा, शंकित दृष्टी. असं शंकेने बघू नको. गदिमांनी काय सुंदर बहार चढवली या प्रसंगावर, काय सुंदर शब्दरचना केली आणि बाबूजींचे सूर आपण ऐकता गीत रामायणामध्ये. असं शंकित दृष्टीने माझ्या बोरांकडे पाहू नको, कारण ती अभिमंत्रित केलेली आहेत नामाच्या सहाय्याने. माझ्या मुखात सतत नाम आहे. का सौमित्रे शंकित दृष्टी, अभिमंत्रित ही नवेत उष्टी, अभिमंत्रित ही नवेत उष्टी, या वदनी तर नित्यनाद तो, या वदनी तर नित्यनाद तो, वेदांचा मधुरिमा लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. धन्य मी शबरी श्रीरामा, धन्य मी शबरी श्रीरामा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. सेवा देवा कंदमुळे ही, पक्व मधुरशी बदरी फळे ही, वनवेली काय वाहणे, या विणकल्प द्रुमा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा, लागली श्री चरणे आश्रमा. भगवंताकडे डोळे भरून पाहावं. भगवंतांनी लक्ष्मणाला बघावं, बोरांची मूठ भरावी आणि पहिली त्याच्याच हातात दिली. खा म्हणाले. त्यांनी खाल्ल्यासारखं करावं, मागच्या मागे फेकून द्यावं, पण प्रभूंच्या आलं ना लक्षात. तुलसीदासजी म्हणतात, चिटिके पाव में घुंगरू बजे, वो भी नाद श्री रघुनाथ सुने. आपल्याला वाटतं त्याला कुठे काय दिसतं, त्याला कुठे काय कळतं, पण या प्रसंगामध्ये शबरीचा भाव भगवंत जाणतात आणि तिला म्हणतात, तुझ्या मनासारखं झालंय का? नमस्कार केला मातेला आणि शबरी मातेने सांगावं, प्रभू इथे चिता रचली आहे, या चितेमध्ये उभी राहते, आपल्या स्वतःच्या हाताने अग्नी द्या, बस
माझी ज्योत आपल्या ज्योतीमध्ये विलीन होऊ द्या, सायुज्यता मुक्तीचा अनुभव मिळू द्या, बाकी काही नको. आपुला तो एक देव करुनी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोहे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. हजारो वर्षानंतर सुद्धा ही चरित्र आम्ही गातो, कीर्तनातून हे प्रसंग आपण सांगतो, ऐकतो. त्याचं हेच फळ आहे. त्यांनी त्याला आपलं म्हटलं बरं का हो. पापरू में तोरी जोगी. देवा त्याशिवाय जायचं नाही. इथे चितेला अग्नी स्वतःच्या हाताने लावा. मत जा मत जा मत जा जोगी, मत जा मत जा मत जा जोगी. अगर चंदन की चितार जाऊं, अगर चंदन की चितार जाऊं, अपने हाथ जला जा, अपने हाथ जला जा. मत जा मत जा मत जा जोगी, मत जा मत जा मत जा मत जा मत जा. भगवंतानी स्वतःच्या हाताने या चितेला अग्नी दिला. कर्म, ज्ञान, भक्ती आणि वैराग्य या 4 फाळ लावलेल्या नांगरांनी अंतःकरणाची जमीन अशी सुपीक करून ठेवली होती आणि तिथे परमात्म्याला बसायला जागा दिली होती. आपुला तो एक देव करुनी घ्यावा. 8व्या वर्षी विशिष्ट ध्येयाने प्रेरित असलेला जीव जीवनामध्ये काय परिवर्तन घडवू शकतो, प्रभू कृपा, सद्गुरु कृपा कशा पद्धतीची उच्च पराकोटीची प्राप्त करू शकतो, हे रामायणातलं आपल्याला शबरी मातेचं चरित्र शिकवतं. अखंड नामस्मरण, अखंड ध्यास प्रभूचरणांचा, गुरुचरणांचा आपल्याही जीवनामध्ये असा ध्यास लागावा. आपणही त्याला आपलं म्हणावं, तेव्हा आपल्याला सुद्धा सुख आणि अविनाश पद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे तुकोबरायांचं सांगणं अभंगाच्या मूळ पदामध्ये. आपुला तो एक देव करुनी घ्यावा, आपुला तो एक देव करुनी घ्यावा, आपुला तो एक देव करुनी घ्यावा. आजची झालेली सेवा भगवान नृसिंहांच्या चरणी समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. सगळ्यांच्या चरणी नमस्कार करून आजच्या कीर्तन सेवेला निरोप देते. तेणे विण जीवा सुख नोहे, तेणे विण जीवा सुख नोहे, सुख नोहे. आपुला तो एक देव करुनी घ्यावा, आपुला तो एक देव करुनी घ्यावा, आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव